वाचवा वाचवा वाचवा. लाली आप्पा आप्पा वाचवा मला. माझा जीव घ्यायला लागली होती ही. हिने ठरवून त्या वकिलाला मारलं. आता कबूल केलं माझ्यासमोर. आता माझा जीव घेत होती. नाही हे खोटं आहे. मी असं काहीच करत नव्हते. का विश्वास ठेवायचा तुमच्यावर? आप्पा मला मारणार आहे. कैची बघा त्यांच्या हातात. कैची काय करते मग? लाली हा सगळा काय प्रकार आहे? आप्पा बघितलं कशी रागाने बघते माझ्याकडे. बघा आपण तिच्या आईबापाचा अपमान केला ना असं तिला वाटतंय म्हणून ती बदला घ्यायला आली. लाले तू या ठराला जाशील असं वाटलं नव्हतं का? तरी मी म्हणत होते की नाही तुम्हाला का हिला घरामध्ये घेऊन नका म्हणून. तू जे काय म्हणतोय ते खरं आहे का? नाही मी असं काहीच करत नव्हते. मी नव्हते मारत यांना. मग कैची घेऊन याच्या पाठीमागे का लागलीस तू? आप्पा लांबून लांबून बोलायचं. वाचवा आप्पा. आप्पा वाचवा. आप्पा मला नाही माहिती कैची कशी आली माझ्या हातात. मी ना युगंधरच्या घरी काय घडलं त्याने मला कसं डांबून ठेवलं. मला बाहेर कसं पडता येत नव्हतं. मी हे सगळं सांगत होते. माझ्याकडून कसं चुकून त्याच्यावर वार झाले हे सांगत होते. कशी काय कैची माझ्या हातात आली मला खरंच माहित नाही. अहो आप्पा खोटं ही. हिनंच त्या वकिलाला मारलं. आता माझ्या जीवाच्या मागे लागले. आप्पा ही खोटं. वाचवा मला आप्पा. अहो मी माझ्याच नवऱ्याला का मारीन? आणि मला तसंच करायचं असतं तर एवढं जखमी अवस्थेत स्वतःचा जीव धोक्यात घालून मी कोर्टात ह्यांना वाचवायला आलेच नसते ना. मला ह्यांचा सूडच घ्यायचा असतं तर मी बाहेर पडलेच नसते. सडू दिलं असतं ना जेलमध्ये. पण नाही केलं मी तसं. मी धावत जशी होते तशी कोर्टात आले. ह्यांना वाचवलं का? कारण माझं प्रेम आहे ह्यांच्यावर. मला संसार करायचा यांच्यासोबत. काय ह्या स्वतःच्या हातानं माझा नरड दाबायचा असेल, बघायचं असेल जीव जाताना चेहरा कसा दिसतोय माझा. आप्पा मला लय भीती वाटायला लागली. मला भीती वाटते ह्यांची. मला नाही राहायचं. मला ह्यांच्यासोबत नाही राहायचं. मला वाचवा आप्पा. काय ऐकू नका ह्याचं. एक नंबरचा नाटके माणूस आहे. मुडदा बसवला ह्याचा. याने ना आतापर्यंत कितीतरी बायकांचं मुडदा पाडला असत्याल. अये तू जरा शांत राहा. गोपाळ का मारलं तुला? आप्पा ते मला माहिती नाही. ही खुनी ही मला मारेल. मला नाही राहायचं. मी नाही आहे कोणी. मला माझ्या नवऱ्याचा जीव वाचवायचा होता. मला तो वकील युगंधर घरातनं बाहेर सोडत नव्हता. माझा गळा दाबत होता. हे इकडे अडकले होते. मी तिकडे अडकले होते. या सगळ्यात हे होऊन बसलंय. माझ्याकडनं चुकून झालंय हे. मी माझ्या नवऱ्याचा जीव घ्यायचा विचार पण नाही करू शकत आप्पा. कारण माझं प्रेम आहे यांच्यावर.